पालघरमध्ये 45 वर्षाच्या नराधमाकडून चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना घडली होती आणि आमदार नीलम गोऱ्हे आणि रोहित पवारांनी उपजिल्हा रुग्णालयामध्ये जाऊन या पीडित मुलीची आणि कुटुंबियांची भेट घेतली। घटना अत्यंत निंदनीय आहे। आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नीलम गोऱ्हे यांनी केली, तर शक्ती कायदा तयार करण्याची मागणी रोहित पवार यांनी केली आहे। याच घटनांच्या मध्ये जेवढं शक्य होईल तेवढं प्रत्येकाला माहिती घेऊन पोलिसांशी बोलून पुढे न्याय देण्याच्या दृष्टीने पावलं उचलत असते। आणि या सगळ्या कामामध्ये हा सामाजिक भाग असला कामाचा, तरी सुद्धा माननीय आमचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचं या प्रत्येक घटनेच्याकडे लक्ष असतं। इथे संबंधित मुलीला आणि तिच्या कुटुंबाला मी भेटले आणि अत्यंत गरीब परिस्थितीमधल्या हे कुटुंब असलं तरी सुद्धा त्यांची अपेक्षा न्यायाची आहे आणि कुठल्याही परिस्थितीत आरोपीला जामीन मिळता कामा नये। ही केस फास्ट ट्रॅक वर तिथं घेण्यात यावी, त्यामुळे मुख्यमंत्री साहेब लवकरात लवकर या बाबतीतली घोषणा करतील अशी आम्ही अपेक्षा करतो। आजच इथं आपण बघितलं तर या पीडित परिवाराला भेटण्यासाठी विधान परिषदेच्या उपसभापती गोरेताई इथं आल्या होत्या, त्या सुद्धा हीच मागणी सरकारकडे करतील अशी आमची अपेक्षा आहे। त्यामुळे फास्ट ट्रॅकवर या केसला तुम्ही घ्याच, पण त्याच्याच बरोबर शक्ती कायदा लवकरात लवकर लागू करण्यासाठी एक स्पेशल सेशन आमच्या माता भगिनींच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्राच्या ते घेण्यात यावं अशी सुद्धा सरकारला आम्ही विनंती करतो।